लाखाची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक रंगेहात अटक, एसीबीची धडक कारवाई। अँटी करप्शन ब्युरो पुणे परिक्षेत्राने आज मोठी कारवाई करत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे वय वर्ष 57 यांना 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। ही कारवाई बंड गार्डन पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदारांच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत 2016 पासून विना वेतन सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर वेतन सुरू होणार होते। यासाठी तक्रारदारांनी 16 जून 2025 रोजी पुणे उपविभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता। हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक मिरगणे यांनी 1 लाखांची लाच मागितली अशी तक्रार 17 नोव्हेंबर 2025 रोजी एसीबी कडे दाखल झाली। 17/11/2025 रोजी तक्रार नोंद करण्यात आली। 17/11/2025 व 21/11/2025 रोजी लाच मागणीची पडताळणी। 21/11/2025 पडताळणीत आरोपीने लाच मागणीची पुष्टी। 25/11/2025 संध्याकाळी 6:21 सापळा रचून अटक। तर सापळा रचताना एसीबीच्या पथकाने पंचासक्षम आरोपीच्या केबिनमध्ये 1 लाख रुपये स्वीकारतानाच त्याला ताब्यात घेतले। तर कारवाईत सहभागी अधिकारी सापळा अधिकारी श्री प्रसाद लोणारे, पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी श्री सतीश वाळके, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ मार्गदर्शन श्री शिरीष सरदेश पांडे, पोलीस उपआयुक्त प्रतिक्रिया। शिक्षण विभागात सुरू असलेल्या वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण गंभीर मानले जात आहे। वेतनासाठी तब्बल 9 वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकाकडून लाच मागणे अत्यंत निंदनीय असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे। प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे, पुणे।